नमस्कार मित्रांनो, सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत, जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण आपण तिला ओळखत नाही. ती म्हणजे जास्त विचार करणं. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? रात्री झोपताना शरीर पूर्ण थकलेलं असतं, पण मन थकत नाही. डोळे बंद असतात, पण विचार सुरूच असतात. कधी भूतकाळात मन रमतं, तर कधी भविष्यात पोचलेलं असतं. कधी लोक काय म्हणतील या विचारात गुंग झालेलं असतं. मित्रांनो, हीच ओव्हर थिंकिंग आहे. आणि आज आपण ते थांबवण्याचा मार्ग जाणून घेणार आहोत. श्रीकृष्णाने जी शिकवण दिली आहे, त्या शिकवणीतून आपण तो मार्ग आज जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट, वर्तमानात जगा. आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो माहिती आहे का? आपण आतामध्ये जगत नाही. आपण भूतकाळात अडकलेलो असतो. मी असं का केलं? मी तसं का बोललो? किंवा आपण भविष्याची चिंता करत असतो. उद्या काय होईल? मी यशस्वी होईन का? पण सत्य काय आहे? भूतकाळ गेला, भविष्य अजून आलेलं नाही आणि आपल्या हातात फक्त आजचा क्षण जो आपण जगतो आहोत तोच आहे. तुम्ही जेवताना जर तुमचं मन मोबाईलमध्ये असेल, तर तुम्हाला जेवणाची चव लागते का? नाही ना. कारण तुम्ही त्या क्षणात नाही. मित्रांनो, आनंद हा नेहमी वर्तमानातच असतो. म्हणून आजपासून ठरवा, जे काही कराल ते पूर्ण लक्ष देऊन कराल. दुसरी गोष्ट, नियंत्रणात काय आहे ते ओळखा. आपल्या आयुष्यात 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एक आपल्या हातात आणि दुसरी आपल्या हाताबाहेर. पण आपण नेहमी उलटं करतो. जे आपल्या हातात नाही त्याचाच विचार करतो. तो माझ्याबद्दल काय विचार करेल? लोक मला काय म्हणतील? हे तुमच्या हातात आहे का? नाही ना. मग का विचार करता त्या गोष्टींचा? तुमच्या हातात काय आहे? तुमची मेहनत. ती मेहनत तुम्ही चांगली करा. तुमचा ॲटिट्यूड हा पूर्णपणे तुम्ही जपा. तुमची कृती लक्षपूर्वक चांगली करा. म्हणून लक्ष कुठे द्यायचं? तर आपल्या कृतीवर. लक्षात ठेवा, जे बदलू शकत नाही त्यावर विचार करणं थांबवा. तिसरी गोष्ट, मनाला काम द्या. रिकामं मन म्हणजे विचारांचा कारखाना. जर मनामध्ये विचार वेगवेगळे येत असतील, तर मन कुठेही रमणार नाही. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही, तेव्हा मन स्वतःच गोष्टी तयार करतं. जुने प्रसंग आठवतं, नकारात्मक विचार येतात, म्हणून स्वतःला व्यस्त ठेवा. पण फक्त व्यस्त नाही, योग्य गोष्टींमध्ये व्यस्त ठेवा. वाचन करा, व्यायाम करा, नवीन काहीतरी शिका. कारण मनाला दिशा दिली नाही, तर ते तुम्हाला चुकीच्या दिशेने भरकटवून नेईल. चौथी गोष्ट, स्वीकार करा. आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपण जे घडलंय ते स्वीकारत नाही. आपण विचार करतो, हे माझ्याबरोबरच का झालं? हे असं का घडलं? पण जीवन नेहमी आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. जर पाऊस पडत असेल, तर तुम्ही थांबवू शकता का? नाही. मग काय कराल? स्वीकार कराल. मित्रांनो, स्वीकार म्हणजे हार नाही. स्वीकार म्हणजे शांती. जे आहे ते स्वीकारा आणि पुढे चला. 5वी गोष्ट, स्वतःशी सकारात्मक बोला. तुमच्या आयुष्यात तुम्ही सर्वात जास्त वेळ कोणासोबत घालवता? स्वतःसोबत. आणि तुम्ही स्वतःशी काय बोलता? मी काही करू शकत नाही. मी फेल आहे. मी अपयशी आहे. मित्रांनो, हेच तुमचं सत्य बनतं. तुमचं मन तुमचं ऐकतं. म्हणून स्वतःशी बोला. मी सगळं करू शकतो. मी खूप मजबूत आहे. मी स्वतःला बदलू शकतो. हळू तुमचं मन बदलायला लागेल आणि आयुष्यही पुढे बदलून जाईल. 6वी गोष्ट, देवावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटतं, की मी एकटा आहे, माझ्यासोबत कोणी नाही, तेव्हा लक्षात ठेवा, कोणीतरी आहे, जी अद्भुत शक्ती तुम्हाला सदैव मदत करते. जो सगळं पाहतोय, जो सगळं योग्य वेळी करतो. कधी-कधी उशीर होतो, पण चुकीचं काही होऊ देणार नाही. म्हणून स्वतःला सांगा, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. हा विश्वास मनाला शांत करतो. 7वी आणि शेवटची गोष्ट, सोडून द्या. सोडून द्यायला शिका. आपण खूप गोष्टी पकडून ठेवतो. जुने दुःख, लोकांचे शब्द, वाईट आठवणी आणि मग म्हणतो, मन शांत नाही होत, मनात वेगवेगळे विचार येतात. कसं होईल शांत? जोपर्यंत तुम्ही सोडत नाही, तोपर्यंत तुम्ही मुक्त होणार नाही. सोडून देणं म्हणजे हार नाही. सोडून देणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं आहे. लक्षात ठेवा, ज्याला सोडता येतं, तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. मित्रांनो, जास्त विचार करणं हा तुमचा शत्रू नाही. ती फक्त एक सवय आहे आणि सवय बदलता येते. आजपासून एक निर्णय घ्या. जास्त विचार करणं सोडा आणि आयुष्य जगायला सुरुवात करा. तुमचं मन तुमचं नक्कीच ऐकेल. फक्त त्याला योग्य दिशा द्या. मित्रांनो, हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.